श्री सत्यसाई विजय ग्रंथ. रचयिता श्रीमती शुभदा शिवडेकर. वाचक मनीषा. ओम श्री साईराम. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सत्यसाईश्वराय नमः. नाही मी मनुष्य, देव, गंधर्व, यक्ष अन किन्नर, आहे मी सत्यबोधक, सत्यम शिवम सुंदरम म्हणे साई. 12 मे 1968 झाले धर्मक्षेत्राचे उद्घाटन. बाबांचे झाले आगमन मुंबईच्या अंधेरी उपनगरामध्ये. आहे भगवद्गीतेचा प्रथम शब्द धर्मक्षेत्र. झाले कौरव पांडवांचे युद्ध. श्रीकृष्णाने केले सारथ्य. झाले पांडव विजयी. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवाः मामका पांडवाचैव किम कुर्वत संजय. मानव हृदय युद्धक्षेत्राचे प्रतीक. चाले तेथे सत्य असत्याचे युद्ध. जर असेल पूर्ण समर्पण होईल विजय सत्याचा. आहे सत्यमेव जयते घोषवाक्य भारताचे. नेहमी सत्य बोलावे सत्यम वद धर्मम चर वेदांची शिकवण. अंधेरीच्या सुरम्य उंच जागेवर आहे बाबांचा सत्यदीप निवास. इमारतीमध्ये 9 अंकाचे महत्त्व आहे. 18 पाकळ्यांच्या आकाराची त्यांची खोली. केला बाबांनी सत्यदीपमध्ये निवास. झाले स्थान आध्यात्मिक केंद्र. सत्यदीपाच्या प्रवेशद्वारावर असे चिन्ह जगताच्या मुख्य धर्माचे. केल्यावर आत प्रवेश वैदिक प्रार्थनेचे दर्शन. असतो मा सद्गमय मनोहर दर्शन दीपकांचे. कुरुक्षेत्र म्हणजेच धर्मक्षेत्र असे मानवाचे शरीर क्षेत्र. त्याला करावयाचे धर्मक्षेत्र. षडरिपूंचा त्याग करुनी. झाले 16 मे रोजी प्रथम अखिल भारतीय संमेलन. आले तिन्ही मार्गाने लोक. भारतीय विद्याभवनामध्ये आहे बाबांचे दिव्य व्यक्तित्व. कुलपती KL मुंशी झाले आकर्षित. होते ते कंपनयुक्त पक्षाघाताने ग्रसित. लावली विभूती कंपित हातावर बाबांनी. घातली अंगठी सृजित करोनी बोटात. कंप झाला बंद. झाले असाध्य रोगाचे स्थायी निर्मूलन. असे कृपा भगवान सत्यसाईंची. आहे शिवमंदिर हैदराबादला. मंदिराचा आकार लिंगासारखा. शिवनाम दिले तयाला. भक्त करीती दर्शन श्रद्धेने. सन 1973 झाले मंदिराचे उद्घाटन. शिवलिंग केले सृजित. लिंग पूजास्थानी ठेविले. सत्यदीप नंतर. हैदराबादचे शिवम निर्माण. शिवम नंतर सुंदरम चेन्नईला. सन 1981 झाले सुंदरमचे उद्घाटन. प्रशांती निलयम सारखे खचित अद्वितीय नमुना असे शिल्पकलेचा. दोन्हीकडे कळस, मध्ये गोपुरम. शिल्पकलेचा सुंदर नमुना. 2 मजली सुंदर इमारत. आध्यात्मिक मंदिराचा क्रमांक 3. सत्यदीप पाया आमचे, सत्यावर आम्ही उभे. सत्य ही सृष्टीचा आधार असे. भासे शिवम धड. आहे सुंदरम मस्तक ज्याने करीतो विचार आपण. मदुराई मंदिराचे शहर. आनंद निलयम असे मदुराईला. श्री सुब्रमण्यम चेट्टीयारांच्या मृत्यूनंतर सन 1999 श्रीनिवास चोट्टीयार झाले अध्यक्ष. श्री सत्यसाई पादुका ट्रस्टचे. मदुराईच्या आनंद निलयमला गेलो उभयता दर्शना. श्रीनिवास चोट्टीयारांनी केला उल्लेख ज्या घटनेचा, त्या घटनेचे श्रवण करावे. अवलोकण्या मंदिराच्या कार्या. आले भगवान बाबा मदुराईला. होती चरण चिन्हांकित शिला. 2 फूट उंचीची मंदिरामध्ये. माझी आहे मनोकामना तुम्ही पुरवावी दयाघना. शिलेवर उभे राहुनी पावन करा. श्रीनिवासांनी केली बाबांना विनंती. उभे राहिले शिलेवर. आहे कुठे फोटोग्राफर बाबा बदले. तसेच शिलेवर उभे राहिले फोटोग्राफर येईपर्यंत. फोटोग्राफर आला. काढला त्याने फोटो बाबांचा. फोटोचे वाटले आश्चर्य चोट्टीयारांना. फोटो घेण्याचा हेतू विचारी तू सांगशील लोकांना. शिलेवर उभे होते बाबा. कोण करील विश्वास याचा. म्हणून ही आवश्यकता फोटोची. उटी वसे नीलगिरीवर. आहे तेथे नंदनवन मंदिर. प्रशांत निलयांचे यजुर मंदिर.
कोडाई कॅनालचे निवास साई श्रुती. प्रेम साक्षात बाबांचे रूप आहे, ज्ञानाच्या रूपात प्रेम सत्य. प्रेमाच्या रूपात शिवम असे प्रेम सुंदर रूप उपासनेचे. प्रशांती निलयम बाबांचे कार्यालय. वृंदावन त्यांचे घर, कोडाई कॅनाल त्यांचे खेळण्याचे मैदान. बहुधा भक्त असे म्हणती आहे कोडाई कॅनाल थंड प्रदेश. गेले बाबा तेथे उन्हाळ्यात, खेळाच्या मैदानात कोणता खेळ खेळले ते आता अवधारा. भोपाळचा सेना अधिकारी असे कॅप्टन एस स्वाभिमानी. झाली त्याची पद अवनती, फार दुःख झाले त्यांना. प्रतिष्ठेला बसला धक्का, कीर्ती मिळविली होती विश्वयुद्धात. होती पिस्तूल जवळ त्यांच्या, केला आत्महत्येचा विचार. बाबा होते कोडाई कॅनालला त्यावेळी, गोली मत मारो असे म्हणून बेशुद्ध झाले. त्याच क्षणी केली त्यांनी शरीरे तर यात्रा. इकडे भोपाळला त्याच वेळी दारावर ठकठक झाली. पिस्तूल लपवून गादीखाली जाऊन दार उघडले. बालमित्र पत्नीबरोबर वाहकाच्या डोक्यावर सामान. दृश्य पाहुनी वाटले आश्चर्य. झाल्या मित्रांच्या गप्पा सुरू. प्रेमाच्या गप्पांना आले उधाण. मावळवणी गेला आत्महत्येचा विचार. मित्र गेला वापस. पिस्तूल नव्हती जागेवर, वाटली चिंतामणी. इतक्यात पोस्टमन दाराशी तार घेतली घाईघाईने बाबांची. होता मजकूर, करू नकोस काळजी, आहे माझ्याजवळ आयुध. करोनी यात्रा शरीरे तर घेऊन रूपे तीन. बनले बाबा पोस्टमन, भक्तरक्षक साईबाबा, सत्यम शिवम सुंदरम. सनातन धर्माचा आधार असे तिन्हीचा समावेश. त्रयी वृंदावन नाव ठेविले. 2 मजली इमारत, कमळाच्या 18 पाकळ्यांनी युक्त. 36 फूट उंच, 9 अंकाचा उपयोग सत्यदीप प्रमाणे. साई रमेश सभागृह, होई तेथे भजन अन दर्शन. भक्त येती असंख्यात, वाटे साई कृष्ण आले गोकुळातून. सभागृहात दोन्हीकडे नटराज अन वेणुगोपाल उभे. 3 द्वार त्रयी वृंदावनाचे. उत्तर दक्षिण पश्चिम दिशेला आहे बंगलोरचे त्रयी वृंदावन बाबांचे घर. विद्यार्थी आहेत त्यांचे धन. वृंदावनात चाले त्रयी सत्र. करीती समाधान शंकेचे. अंतिम सप्ताह मार्चचा. बाबा आले त्रयी वृंदावना. झाला आनंद विद्यार्थ्यांना भगवान बाबांच्या आगमनामुळे. परंतु त्यांचे लक्ष नव्हते मुलांकडे. कुणाशी बोलत नव्हते. सर्वांना वाईट वाटले. त्यांचे काय चुकले समजेना. मार्च महिना संपला. 1 एप्रिलचा दिवस उजाडला. बाबा म्हणती मुलांना एप्रिल फुल. होते बाबा विनोदप्रिय. मुले म्हणती एप्रिल फुल. झाला सर्वांना आनंद. कळले प्रेम बाबांचे. झाले 17 वर्षानंतर बाबांचे दिल्ली आगमन. हरियाणा, उत्तर प्रदेश, पंजाब क्षेत्रावहून आले लोक दर्शना. होते जवाहरलाल स्टेडियम मध्ये बाबांचे सार्वजनिक दर्शन. बनले दिल्ली क्षेत्र आध्यात्मिक स्वर्ग. साई कृष्णाच्या आगमनाने सर्व मार्ग जात होते नेहरू स्टेडियमकडे. साई कृष्ण तर नाही आले गीतेचे ज्ञान देण्याकरिता. श्री सत्य साई आंतरदेशीय केंद्राचे होते आज उद्घाटन साचे. होते मुख्य अतिथी कार्यक्रमाचे प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी. 11 मार्च 1999 आले राजधानीचे गणमान्यजन. होते उपस्थित बाबांचे अनन्य भक्त डॉक्टर शंकरदयाल शर्मा, भूतपूर्व राष्ट्रपती. परंपरागत वैदिक मंत्रोच्चाराने केले स्वागत सगळ्यांचे. केले अनुष्ठान यज्ञाचे करण्या केंद्राच्या इमारतीला पवित्र. होते बाबा दिल्लीला 4 दिवस, 11 मार्चपासून 14 मार्चपर्यंत. झाले विभिन्न कार्यक्रम, लाभली भक्तांना पर्वणी. इति परतीतनया विरचित श्री सत्यसाई विजय नामे ग्रंथ. ऐकोत सदा प्रेम भक्त, निष्ठा ठेवून या ग्रंथावरी. इति सत्यम शिवम सुंदरम मंदिर निरूपणम. नाम 10मोऽध्यायः समाप्तः. शुभं भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. श्री साई ईश्वरार्पणमस्तु.